काय चुकी होती रे त्या अरुंधतीची? डॉक्टर ती होती, पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास ती करत होती. सेफली चालली होती, हेल्मेट तिने घातलं होतं. स्लो स्पीडने ती गाडी चालवत होती. खड्डा आला, त्या खड्ड्यामध्ये गाडी स्लिप झाली आणि त्याच्यामध्ये तिचा अपघात झाला आणि यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्रांनो, त्यांचे आई-वडील एन-जी-ओ मार्फत पूर्ण देशामध्ये काम करतात. रस्ते जिथं खड्डे आहेत, पूर्णतः वाट लागलेली आहे, तिथं काम करतात, जेणेकरून सर्वसामान्य लोकांचा तिथे अपघात होऊ नये. हे झालं एक अरुंधतीचं उदाहरण. दुसरं आहे म्हणजे ज्यांच्याकडं काहीही नाहीये, पैसा नाहीये, काय नाहीये. दादाराव साहेब मित्रांनो, हे मुंबईतले आहेत आणि ह्यांनी अक्षरशः 1600 ते 1700 खड्डे बुजवले त्यांच्या मुलाच्या अपघातानंतर. प्रकाश ज्यांचा मुलगा मित्रांनो, अक्षरशः ॲक्सिडेंटमध्ये तो दगावला. त्याच्यानंतर दादारावांनी 1500 ते 1600 खड्डे बुजवले, परंतु त्या प्रशासनाला जाग आली नाही, त्या आमदाराला जाग आली नाही, परत त्या खासदाराला जाग आली नाही. रस्ते चांगले ना खड्डे त्याच्यामध्ये पूर्णतः पडलेले. अक्षरशः त्या रस्त्यांची वाट लागलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, कुठल्या नगरसेवकाकडनं, कुठल्या आमदाराकडनं जर पैसे घेत असाल, तर पावसाळ्याचे दिवस आठवा. ते पावसाळ्याचे दिवस तुम्हाला सांगतील, तुमच्या मनातल्या शिव्या सांगतील मित्रांनो. त्या पावसाळ्यामध्ये ह्यांनी जे आता डांबराला लेप लावलेला आहे ना, तो लेप निघून जाईल. त्याच्या खाली जे खड्डे आहेत, तेच वरती येतील. पूर्णतः असं वाटेल, की रे बाबा, काय कुठं आणलो? कशाला घेतलो पैसे? अशा गोष्टी तुम्हाला वाटतील मित्रांनो. 10,000 ₹10,000 तुम्हाला देतील, मतदानाला देतील. काय होतं रे 10,000 मध्ये आजकाल? काहीही होत नाही मित्रांनो, काहीही. चंद एक टाईमचा बाजार येत नाही घरामध्ये आणि तुम्ही ह्या 10,000 साठी ह्या लोकांना मतदान करता. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही मतं खाता, तुम्ही पैसे खाता आणि याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं आयुष्य पणाला लागतं. तुम्हाला असं वाटतं, की मी एकटा खाल्ल्यावरती काय होईल? मी एकटा खाल्ल्यावरती नाही मित्रांनो. एक लक्षात ठेवा, तुम्ही असं म्हणता, असा तुमचा शेजारी पण म्हणणार. पूर्ण समाजामध्ये जेवढे लोकं आहेत, ते सगळे जर असा विचार करत असेल, मी जर एकटा पैसे खाल्लं, तर काय ह्याच्यामध्ये हे होणार आहे? परंतु एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही एकटा खाल्ल्यावरती काय होणार आहे? पण त्याच्यामध्ये पूर्ण वॉर्डामध्ये कित्येक लोकांनी पैसे खाल्लेले असतील. मग याच्यामध्ये मित्रांनो पूर्ण हे जे असतं काय म्हणतात त्याला मोमेंटम जो असतो तो शिफ्ट होतो त्या लोकांमध्ये. हा शिफ्ट झाल्यावरती काय होतं मित्रांनो, हे निवडून येतात. हे बकासूरं, हे नगरसेवक, हे महानगरसेवक निवडून येतात. त्यांना ते पद दिलं जातं. नगरसेवक झाल्यावरती पूर्ण सरकारकडनं फंडिंग येतं. पैसे ह्यांना भेटले जातात. पैसे भेटल्यावरती अक्षरशः मित्रांनो त्या पैशाचा वापर हे पूर्णतः खिसे भरण्यासाठी करतात. स्वतःची खळगी भरतात, खिसे भरतात, हजारो कोटी रुपये जमा करतात. आता तुम्हाला वाटत असेल नगरसेवक पदामध्ये काय ताकद आहे. मित्रांनो हे पद साधं नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही या सिस्टममध्ये असाल त्यावेळेसच तुम्हाला कळेल. एवढा चिक्कार पैसा हे यांच्या हातामध्ये येतात. एवढे चिक्कार बजेट ह्यांच्यामध्ये हातात येतात. सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणापासून ते रस्त्यापर्यंत, त्या खड्ड्यापर्यंत, पाण्यापासून ते सगळ्या गोष्टी यांच्या हातात असतात आणि ह्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये असतील. बजेट असेल, एखाद्या गावासाठी बजेट येतं. त्या सगळ्या बजेटचे कारभारी हे असतात आणि हे पैसे मित्रांनो सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी वापरतात. सगळ्यात साधी गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगेल, ज्यावेळेस तुमचा मुलगा रस्त्यावरनं चालला असेल, मोठा खड्डा आला, त्याच्यामध्ये त्याचं चाक गेलं, तो पडला, तिथं ॲक्सिडेंट झाला. मित्रांनो ते ₹10,000 तुमच्या गळ्यामध्ये पडतील आणि तुम्हाला असं वाटेल, मी घेतले नसते तर माझा पोरगा आज जिवंत असता. ह्या गोष्टी तुम्हाला विचार करायला लावतील मित्रांनो. पहिली गोष्ट ज्या पण माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींना मला एवढं सांगायचं आहे, पैसे घेताना विचार करा, जे पण पैसे तुम्हाला भेटत आहेत, त्या पैशाच्या 5 वर्षामध्ये काय कामं होणार आहेत? मित्रांनो, तुम्ही विचार करा, कुठनं येतात ह्यांच्याकडनं पैसे? कोण ह्यांना पैसे प्रोव्हाईड करतं? हे पैसे अक्षरशः भ्रष्टाचार केलेले, सर्वसामान्य लोकांना लुटलेले, आमच्या लोकांच्या म्हणजे काय जे मिडल क्लास लोकं असतील, गोरगरीब असतील, प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स आहे, त्या टॅक्समधले पैसे आहेत आणि हे ब्लॅक मनी हे फिरवतात. पैसे चिक्कार वाटले जातात ते मुंबईपासून पुण्यापर्यंत, दिल्लीपासून मुंबईपर्यंत सगळीकडे पैसे वाटले जातात. ते फक्त सत्ता आणायची, आपली सत्ता आलीच पाहिजे या गोष्टीसाठी एवढं यांचं तळमळपणा चालू आहे. आता तुम्ही विचार करा मित्रांनो, तुम्हाला चांगला उमेदवार पाहिजे, की जो तुमची इज्जत करेल, जो तुमचं कामं करून देईल, का तुम्हाला फक्त पैसा पाहिजे? मित्रांनो एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही यांच्या ऑफिसवरती जासाल त्यावेळेस हे डायरेक्टली बोलतो, "ए, फुकटमध्ये मत थोडी घेतलंय. पैसा तोंडावर फेकला होता आणि त्यावेळेस हे मत घेतलंय." मग त्यावेळेस जाऊन तुम्हाला जे रिग्रेट होईल, तुम्ही म्हणसाल, की "बाबा रे, माझी चुकी झाली, मी याच्याकडनं पैसा खाल्ला."
माझं काम होत नाही, माझा मुलगा गेला, ह्याच्यामध्ये मी दगावलो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवतील त्या एका रस्त्याच्या खड्ड्यामुळं. आणि म्हणूनच मित्रांनो, हे ज्या पण माझ्या बहिणी आहेत, ज्यामध्ये माझ्या आया आहेत, जे पण माझे माणसं आहेत, त्यांना मला एवढं सांगायचं आहे, की पैसे खाऊ नका, मतदान करू नका. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पैसे खाऊन मतदान करसाल, त्याच्या आधी विचार करा मित्रांनो, की मी काय बोललो होतो. कारण ही गोष्ट ज्यावेळेस तुमच्यासोबत घडेल, तुमचा एकदा जवळचा माणूस मरेल, एखादा जवळचा माणसाला काहीतरी होईल, त्यावेळेस तुम्हाला सगळं डोक्यात येईल, की बाबा रे, हा मुलगा काय म्हणत होता. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. तुम्हाला कधी ना कधी या व्हिडिओची गरज लागेलच. कारण आपल्या ह्याच्यामध्ये एवढे शहाणे लोकं नाही आहेत. हा आलाय, काहीतरी भुगतोय, चाललाय असं म्हणतील मला. एक लक्षात ठेवा मित्रांनो, पैसे घेऊन कधीच मतदान करू नका. त्यांच्या छाताडावर जाऊन बसायचं, "ए माझं काम करून दे" म्हणायचं. रुबाबात जायचं कॉलर टाईट करून. पण पैसे घेऊन कधी कुणाला मतदान नाही करायचं. नक्कीच मित्रांनो, तुम्ही शहाणे आहात. त्या माणसाला मतदान करा जो तुमची कामं करून देईल, ना की पैशाला मतदान करा. एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.